इकडे कोकणात रत्नागिरीमध्ये देखील पेट्रोल आणि डिझेलचा मोठा तुटवडा जाणवतोय। ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलचं वितरण झालं नाही आणि त्यामुळे हा मोठा तुटवडा निर्माण झालाय। या इंधनाच्या तुटवड्यामुळे इंधनाच्या नियमित पुरवठ्यावर ताण आलाय आणि याच परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर यांनी। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सीएनजी गॅस सोबतच पेट्रोल डिझेलचाही मोठा तुटवडा जाणवत आहे। मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्यामुळे काही पेट्रोल पंप हे बंद देखील असल्याचं पाहायला मिळते। आपण सध्या आहोत ते रत्नागिरी शहरातील माळनाका येथील पेट्रोल पंपाच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी देखील हा पेट्रोल पंप कालपासून बंद असलेला आपल्याला पाहायला मिळतोय। जिल्ह्यातील काही पेट्रोल पंपांची देखील अशीच अवस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जवळपास 5.5 लाख वाहनं आहेत आणि या वाहनांना जवळपास 4 लाख लिटर पेट्रोल डिझेल लागत असतं। काही वाहन ही सीएनजी गॅसवर देखील आहेत। त्यातच आता सुट्टीचा हंगाम असल्यामुळे 30% वाहनांच्या संख्येत वाढ झालेली आहे आणि या सर्व वाहनांना सध्या 3.5 लाख लिटर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा होत आहे आणि अतिरिक्त पुरवठा होत नसल्यामुळे सध्या मोठा ताण जो आहे तो पेट्रोल डिझेल पंपांवरती आलेला आहे। त्यातच आपण जर पाहायला गेलं तर सध्या ऑइल कंपन्यांनी क्रेडिटवर वितरण देखील बंद केलं आहे आणि त्यातच काल रविवार होता आणि रविवार असल्याने सुट्टी असल्याने पुरवठा जो आहे तो झालेला नाही आणि त्याचा मोठा फटका जो आहे तो पेट्रोल पंप चालकांना बसलेला आहे। आपण ही दृश्य पाहतो, कालपासून हा पेट्रोल पंप या ठिकाणी बंद अवस्थेत असलेला पाहायला मिळतो। त्यामुळे इतर पेट्रोल पंप आहेत त्यांच्यावर देखील ताण आलेला आहे। त्यामुळे एकूणच जर आपण पाहायला गेलं तर सध्या जिल्ह्यामध्ये इंधनाच्या पुरवठ्याची गंभीर समस्या जी आहे ती निर्माण झालेली आहे। सीएनजीचा तुटवडा आहे, त्याचप्रमाणे पेट्रोल डिझेलचाही तुटवडा आहे आणि त्यामुळे मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने काही पेट्रोल पंप हे बंद अवस्थेत देखील असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। राकेश गुडेकर, एनडीटीव्ही मराठी, रत्नागिरी।